सगळं वाघ शिकारी व्हायलन. आर्मीला सॅल्यूट या स्पर्धेच्या माध्यमातून आणि भारतीय जवानांनी केलेला हा सन्मान आहे. डायरेक्ट लाशी दिवशी धावाचा व्हिडिओ बरोबर बनवतो युट्यूब वर. नवरा पाहिजे गोरा गोरा. नमस्कार, मी आयुष सत्यवान पाटील स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपल्या गणसुलकर आयुष या यूट्यूब चॅनलवरील व्लॉगिंग सिरीजमध्ये. आज आहे ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीगचा ऑप्शन. ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीग म्हणजे ठाणे जिल्ह्याची रबर बॉलची प्रीमियर लीग आज आपण बघणार आहोत. प्रीमियर लीग आज नाही, तिचा ऑप्शन आहे. 16 टीम्स आहेत एकूण आणि 16 टीम्समध्ये 16 ठाणे आयकॉन असतील प्लस त्याच्याबरोबर 16 ऑल इंडिया आयकॉन असतील. ऑप्शन आहे आज. तुम्ही बघू शकाल इथं एंट्रन्स आहे. ही गडी आपला कुक्षितशी आलंय. कुक्षितला म्हणजे कुक्षितच्या बाहेरच आहो आपण तसं बघायला गेलो तर. मग चला बघू 16 आयकॉन कुठले कुठले आहेत आणि 16 ऑल इंडिया आयकॉन कुठले कुठले आहेत आणि 16 टीम्स कुठल्या कुठल्या आहेत. चला मग आजच्या दिवसाला करूयात सुरुवात. लेट्स गो. ठाणे आयकॉन धीरज भोईरा दादा सगळीकडे यायला लागतंय. आपली कव्हरेज भेटली पाहिजे ना. प्रिपरेशन वगैरे केले का अशी ऑक्सिजनची? डायरेक्ट लाशी दिवशी धावाचा. ही एंट्री आहे सगळी. यो हॉल आहे ऑप्शनचा. बघू शकाल विघ्नेश मध्ये सर. दीपकदादा पाटील आपले म्हणजे आता ठाणे चॅम्पियन्स लीग आहे तिचे पूर्ण म्हणजे कमिशनर, सगळं ऑर्गनायझिंग कमिटीचे कोर मेंबर आहेत. दादा कशी झाली तयारी? व्यवस्थित एकदम. अजून आपण म्हणजे आता 16 टीम्स ठेवल्या, ती म्हणजे विचारेन तुम्हाला काय संकल्पना कशी आली मनामध्ये? ठाणे जिल्ह्याची रबर बॉल प्रीमियर लीग अजूनपर्यंत झाली नव्हती आणि ती सगळ्यांना पाहिजे होती. मग तुम्ही कशी काय तयारी केली आणि कशी संकल्पना आणली? अचानकपणे घडला गेला ते. आपण बॉल आपण स्पर्धा ठेवू. हो, कारण आपल्या खेळाडूंना पण प्लॅटफॉर्म चांगला होतो, त्यासाठी ते संकल्पना तयार झाली. चालेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परत एकदा. मी होते दीपक दादा. आता थोडेच वेळात ऑप्शन पण चालू होणार आहे. सगळी तयारी वगैरे झाली, फक्त प्लेयर्स यायचे बाकी आहेत आणि मग लगेच आपण ऑप्शन पण स्टार्ट करतो. नाही सर, आमचे ब्लॉगमध्ये दीपक पाटील आलेच पाहिजे. दीपक बाळाराम पाटील कमिशनर आहे. प्रत्येक याच्यात दीपक बाळाराम पाटील आलेच पाहिजे. येणार येणार सगळीकडे येणार. दादांनी ऑर्डर देऊन ठेवली आधी. दीपक बाळाराम पाटील आलेच पाहिजे प्रत्येक ब्लॉगमध्ये. कुणाल सर, तुमच्याकडून मला ऐकायला आवडेल का म्हणजे संकल्पना आपण कशी आणली ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीगची? दरवर्षी आम्ही नवी मुंबई प्रीमियर लीग करतो, एक मोठी स्पर्धा. पण यावर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा हंगाम सुरू झाल्यानंतर रायगडमध्ये रायगड प्रीमियर लीग झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यांची एक मिटिंग झाली आणि सुचलं की कुठेतरी जी ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगची कमिटी आहे, जशी ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग होती तशी आपण ठाणे चॅम्पियन्स लीग ही स्पर्धा करावी, जेणेकरून ठाण्याचं क्रिकेट देखील पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून थोडंसं प्रमोट होईल आणि त्याचं डेव्हलपमेंट सुरू होईल. म्हणूनच या संकल्पनेतून आम्ही सगळ्यांनी एक विचार केला की संदीपजी नाईक प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर वायू 11 नवी मुंबईच्या वतीने एक स्पर्धा आयोजित केली पाहिजे आणि आज ऑप्शन 16 या स्पर्धेचा पार पडतो. सर ऑल द बेस्ट तुम्हाला. खूप खूप शुभेच्छा. आणि ऑर्गनायझिंग पण एकदम चांगली झाली. ऑप्शन बघू शकाल एकदम मस्त आहे. त्याच्यानंतर टुर्नामेंट पण अशीच होणार आहे. सारसोलीच्या मैदानावर टुर्नामेंट आहे आणि ती बघायला सगळ्यांनी या. 29 ते 3 तारखेपर्यंत ना, 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत असणार आहे टुर्नामेंट. पण आहेत मेन ऑप्शनला पूर्ण तयारी चालू आहे सरांची. कुणाल सर आणि तुम्ही आहेत का मेन ऑप्शनर? हां, आणि मनीष सर पण आहेत. कल्याण डोंबिवलीचे खूप चांगले कमेंट होत आहेत. ते पण इलेक्शन बघा 3 कमेंटरी म्हणजे 600 प्लेयर आहेत. बापरे. मोठा मिनिस कॉलेज त्याच्यामुळे 16 टीम होती, 600 प्लेयर ऑप्शन व्हायला वेळ लागेल, त्यामुळे 3 चालेल. ऑल द बेस्ट सर. ओमी दादा पण मेन ऑर्गनायझिंग कमिटीचा आहे, कोर कमिटीचा आहे. कोणता अभ्यास नाही काय करू नाही, सगळा अभ्यास आहे, सांगायचं नाही कोणाला. यांचा संघ आपले स्वागत. पॅरामाउंट आरएनसी इन्फ्रा वाकवेळ विशाल पाटील यांचा संघ आपले स्वागत. वाशिंग्टन संजय चौगुले आणि नंदकुमार भोर यांचा संघ आपले लाडक्या महापौर सौ सुजाताताई सूरज पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे आणि या खेळाडू लिलाव प्रक्रियेला आता इथे आपण सुरुवात करणार आहोत.
स्पोर्ट्सचा अल्ताफ बाली यांचा संघ आहे भिवंडीचा आणि त्याचबरोबर विनीत माळी या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. त्याला पॅनल इथे देण्यात येईल सौ सुजाताताई सूरज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. मी मगाशी देखील दीपक प्रज्वल या नावाने त्यांचा संघ खेळणार आणि महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन मात्रे या टीमचा ठाणे आयकॉन खेळाडू असणार आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर क्रिकेटच्या डेव्हलपमेंट आणि प्रमोशन मध्ये त्यांचा महत्त्वाचा हातभार ठाणे ग्रामीण मध्ये लागलाय. मौलिक इलेवन वाघवेळ या टीमचा सन्मान इथे केला जातोय. यानंतर मी आणि त्याचबरोबर नागेश वाडेकर. यानंतर पुढचा सन्मान इथे केला जाईल दीपक पाटील आणि त्याचबरोबर सौ सुजाताताई सूरज पाटील नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर यांच्या उपस्थितीमध्ये. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा जगन्नाथ पाटील यांचा संघ दरवर्षी फाउंडेशन या टीमचा सन्मान इथे केला जाणार. युवा उद्योजक रोशन राम नीरज भोईर या टीमचा ठाणे आयकॉन आणि याच्यानंतर नुकतीच जो आपल्या मुलीच्या नावाने म्हणजे त्विषाच्या नावाने अनेक खेळाडू इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर नवी मुंबई प्रीमियर लीगची मुहूर्तमेळ रोवल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट जगतासाठी नवी मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा खुल्या गटातला पहिला संघ म्हणून ज्या टीमची ओळख नेहमीच राहिली आहे आणि त्यातल्या त्यात अनेक खेळाडू सन्मान इथे केला जातोय. किरण मेहर आणि प्रथम सुतार हे संघ मालक आहेत या टीमचे. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा प्रतिष्ठानच्या नावाने केतन लक्ष्मण तरे यानंतर नेरुळ गावचे समाजसेवक आणि ज्यांच्या माध्यमातून नुकतीच आपण क्रीडा सभापती चषक ही क्रिकेटची स्पर्धा देखील अनुभवली 11 नेरुळ. यानंतर यानंतर टीम आपला वेळ देऊन तुम्ही इथे उपस्थित राहिल्या आणि खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही या तरुणांना केलं त्याबद्दल आभार आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी ज्यावेळेला लिंक्स देऊ त्यावेळेला जे खेळाडू ऍड होतील तेच खेळले जातील. हे पहिलं सिल्वर स्टार भिवंडीमध्ये भावेश पवार आणि करण अंबाला हे दोन खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. पवन वेलकम, आपले सहर्ष स्वागत नवी मुंबई नगरीमध्ये. यानंतर काम केले बिचारा दमलंय कारण साईटहूनही झालं असतं. साईटला सुट्टी दिली, साईडला सुट्टी ठेवून मॅच ऑप्शन बघा आणि ऑप्शन मेन आहे. ऑप्शन मेन आहे. काहीच खुर्चीवर आला नाही. सगळे इथं काम करत ना आपलं लाईव्ह बघतात मला. पाटील यांचा सन्मान इथे करावा. $480 सिद्धेश पाटील अनसोल्ड. 32 कौशल पाटील वलपाडा एक्सप्रेस भिवंडी. 9 लाख एबी स्पोर्ट्स भिवंडी गोइंग वन्स. 9 लाख एबी स्पोर्ट्स भिवंडी गोइंग ट्वाइस. फायनल कॉल. अजून कोण इंटरेस्टेड एकदाच विचारतोय. 9 लाख एबी स्पोर्ट्स भिवंडी सोल्ड. 9 लाख पॉइंट्स हा खेळाडू एबी स्पोर्ट्स भिवंडी या टीम मध्ये खेळताना दिसेल. गोइंग वन्स चॅलेंज स्पोर्ट्स 10.5 लाख पॉइंट गोइंग ट्वाइस. फायनल दीपू वाढवायचे 10.5 लाख पॉइंट चॅलेंज स्पोर्ट्स 10.5 लाख सोल्ड. अभिनंदन. 370 1.5 लाख 2 लाख. किरण निकम शिरवणे 2 लाख 2.5 लाख. श्रीराम फाउंडेशन 3 लाख. विदिशा चॅलेंजर 3.5 लाख 4 लाख 4.5 विदिशा चॅलेंजर. 11 लाख प्रितेशसाठी हायेस्ट बोली आतापर्यंत 11 लाख पॉइंट. यस केतन वाढवायचे 11 लाख पॉइंट गोइंग वन्स. श्री गजानन डेव्हलपर्स 11 लाख प्रितेश जोशी. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा गोइंग ट्वाइस
फायनल कॉल 11 लाख पॉइंट सोल्ड टू श्री गजानन डेव्हलपर्स पांडा. ट्वाइस 4 लाख पॅरामाउंट आरएमसी. 4 लाख करण धोळीसाठी पॅरामाउंट आरएमसी. आकाश भाऊ 4 लाख पॅरामाउंट आरएमसी गोइंग वन्स. 4 लाख पॉइंट पॅरामाउंट आरएमसी गोइंग ट्वाइस. फायनल कॉल 4 लाख पॉइंट करण धोळे सोल्ड टू पॅरामाउंट आरएमसी. 5 लाख पॉइंट विषय एलिमेंट टायगर. 5 लाख पॉइंट गोइंग वन्स. 5 लाख पॉइंट विषय एलिमेंट टायगर गोइंग ट्वाइस. पाठवायचे 5 लाख पॉइंट लास्ट कॉल. 5 लाख पॉइंट सोल्ड टू विषय एलिमेंट टायगर. खासदार सुरेश मामा मात्र प्रतिष्ठान 7.5 लाख. 7.5 गोइंग वन्स. 7.5 लाख पॉइंट गोइंग ट्वाइस. करंट बिडिंग 7.5 लाख पॉइंट. आता तुम्हाला सगळ्यांना फायनल विचारतोय करेक्ट स्टडी 7.5 लाख पॉइंट आहे. ही फायनल बिडिंग आहे आणि हा खेळाडू आता सोल्ड होतोय. खास प्रॅक्टिस सीबीडी 3 लाख पॉइंट गोइंग वन्स. 3 लाख पॉइंट गोइंग ट्वाइस. फायनल कॉल व्हॉट्सअप की का उत्तर मीरा वायकर परिसरातील खेळाडू सोल्ड 92 सुलतान खान. 1.5 लाख शिरवणी 11 2 2.5 5.5 सोल्ड टू शिरवणी 11. 1.5 लाख शिरवणीला शिरवणी टीम कडून 2 लाख. यस सांगपाडा 16 लाख. 16 लाख 1 विदिशा चॅलेंजर्स 16.5 लाख. 17 लाख शिरवणी 11 शिरवणी. शिरवणी 11 शिरवणी 17 लाख 1. 17.5 लाख विदिशा चॅलेंजर्स. 17.5 लाख विदिशा चॅलेंजर्स 1. 17.5 लाख विदिशा चॅलेंजर्स 2. 18 लाख शिरवणी 11 शिरवणी. 11.5 लाख वाशी इंडियन्स. 19 लाख विदिशा चॅलेंजर्स. विदिशा चॅलेंजर्स 19 लाख 1. विदिशा चॅलेंजर्स 19 लाख. वाशी इंडियन्स वाशी संजय चौगुले यांचा संघ आहे. 19.5 लाख वाशी इंडियन्स वाशी. 20 लाख एकदा जोरदार टाळ्या झाल्या मित्रांनो. 20 लाखाची बोली. भावेश नाईक धारावीचा खेळाडू आहे. विदिशा 11 सांगपाडा टीम कडून आली आहे. 20 लाख 1 विदिशा चॅलेंजर्स सांगपाडा. 20 लाख 2 हे 20 लाख 50,000. 20 लाख 50,000 वाशी इंडियन्स. 20 लाख 50,000 वाशी इंडियन्स 1. 20 लाख 50,000 वाशी इंडियन्स 2. लास्ट कॉल फायनल कॉल 20 लाख 50,000 वाशी इंडियन्स 3 सोल्ड. एका मोठा खेळाडू होते. ठाणे डिस्ट्रिक्ट चॅम्पियन्स लीगचा सध्याच्या वेळेचा सगळ्यात महाग खेळाडू इंडियन्स 2. लास्ट कॉल एनीबडी इंटरेस्टेड. वाशी इंडियन्स 4 लाख 3 सोल्ड. 4 लाख पॉइंट्स मध्ये वाशी इंडियन्स टीम मध्ये गेट असेल. सचिन नाईक हा खेळाडू. विदिशा चॅलेंजर्स 6 लाख. मौलिक 11 6 लाख 1. मौलिक 11 6 लाख. एनीबडी इंटरेस्टेड. मौलिक 11 6 लाख 1. मौलिक 11 6 लाख 2. लास्ट कॉल यस वाशी इंडियन 6.5 7 शिरोणे 7 शिरोणे 11 शिरोणे 7 लाख. 7 लाख शिरोणे 11 शिरोणे 1. 7 लाख शिरोणे 11 शिरोणे 2. लास्ट कॉल फायनल कॉल 7 लाख शिरोणे 11 शिरोणे 3 सोल्ड. 7 लाख. आज कारगिल युद्धात सहभागी झालेले कर्नल टेनिस बॉल क्रिकेट विश्वावर प्रेम करणारे ही सगळीच आपली मंडळी आज ते सैनिक असताना देखील केतनचा खेळ पाहतात आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही कॉमेंट्री देखील सगळ्यांची ऐकत असतो. सो हा सगळ्यांचा सन्मान आहे. हा केतनचा सन्मान नाही, आपल्या भारत देशाचा सन्मान आहे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने केतनचा सन्मान करण्यासाठी त्यांनी सांगितलं की एक इंडियन आर्मीचं जॅकेट आम्ही केतनला देतोय आणि आज हा सन्मान आपण स्वप्नील नाईक यांना मी विनंती करेन. या केतन एकदा जोरदार टाळ्या महाराष्ट्राच्या असोसिएशनसाठी. वाकणगावचा सितारा ज्याने आतापर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त बाईक आणि कार जिंकलेले आहेत केतन म्हात्रे यांचा सन्मान इंडियन आर्मीच्या माध्यमातून इथे होतोय. अभिनंदन केतन. सुरेश राणा यांच्या शुभ हस्ते तुम्हाला सन्मानित इथे केलं जात आहे. स्वप्नील नाईक यांना मी विनंती करेन की इंडियन आर्मीचं ते जॅकेट आपण केतनला प्रदान करावं.
तारिक सय्यद आपण देखील या. इंडियन आर्मीचं जॅकेट आता केतनला इथे दिलं जाईल. एकदा जोरदार टाळ्या केतन याच्यासाठी. आपल्या इंडियन आर्मीला सॅल्यूट या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि भारतीय जवानांनी केलेला हा सन्मान आहे. मराठा बटालियन वॉर मेमोरियल कारगिल मराठा बटालियन कर्नल देशमुख आणि कर्नल कुटकर जे पुणे जिल्ह्याचे आहेत. आर्मी देखील आपल्या टेलिफोन क्रिकेट पाहते. त्यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते क्रिकेट पाहत असतात. आणि त्यांनी खास करून आम्हाला सांगितलं होतं की केतन म्हात्रेचा सन्मान या जॅकेटद्वारे आपण सगळ्यांनी करावा. तुझ्या आर्म्सवर सध्या आपण पाहतो काही लोगोज आहेत. इंडियन आर्मीचे लोगो आहेत, त्याचबरोबर नेव्हीचे लोगो आहेत आणि त्यातल्या त्यात एअरफोर्सचा एक लोगो तुझ्या एका आर्मवर आहे. तर ज्या पद्धतीने आज तिन्ही दलाच्या माध्यमातून तुझा आज सन्मान होतोय. आणि खऱ्या अर्थाने सियाचीन पोस्ट म्हटल्यानंतर सगळ्यात खतरनाक पोस्ट जिथे पाऊस पडतो, थंडी असते आणि ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर वातावरण खूप वेगळं असतं. परंतु तिथेही ज्या पद्धतीने सैनिक आहेत आणि ते भारताची सुरक्षा करतात, आज त्यांच्या माध्यमातून हे तुझा एक मोठा सन्मान होतोय. काय म्हणशील या सन्मानाबद्दल? खऱ्या अर्थाने मी म्हणेन पैसा सगळेजण कमवतात, परंतु ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे आज जो सन्मान तुझा झाला. असं वाटतं की क्रिकेटने मला भरपूर काय दिलं, कारण की ते आपले संरक्षण करत असतात आणि त्यात ते मॅचेससुद्धा बघत असतात आपले. तर खूप म्हणजे प्राऊड फील होतं की ते मॅचेस बघतात आणि त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट दिलं आहे. तर खरंच त्यांचं खूप आभार मानतो. किती प्लेयर घेतलेस? प्लेयरसाठी एकत्र अर्ध्या तासाचा टाइम तुम्हाला देते. धन्यवाद. तीनच घेतले ना मी एक. थँक्यू सो मच. आयकॉन कोणला ठेवलेस तुम्ही? मोन्या हाय फायनल आहे. 6.5 करावे लागतील. 6 लाख पॉइंट्स आहेत विकीच्या चॅलेंजर्स. 1 6 लाख पॉइंट्स. 2 लास्ट बॉल फेअर वॉर्निंग. 6 लाख पॉइंट्स. 3 सोड प्लेयर खेळ विकीच्या चॅलेंजर आहे. कुशल यांच्यासाठी आज सेम आहे 1.5 लाखाची. कोणाचा एक मॅडल अप नाहीये. राईट लेफ्ट सेंटर नो मॅडल अप. कुशल होतात आणि सोड. नेक्स्ट प्लेयर 17 लाख पॉइंट्स. 17 लाख पॉइंट्स केलेले आहेत. 17 लाख पॉइंट्स. 1 17 लाख पॉइंट्स. 2 17 लाख पॉइंट्स. लास्ट कॉल फेअर वॉर्निंग. 17 लाख पॉइंट्स. 3 सोड प्लेयर खेळणार आहे बॉलिंग 11 कॉम्बिनेशन टीम मध्ये. 17 लाख पॉइंट्स. 2 18.5 लाख पॉइंट्स. लास्ट कॉल फेअर वॉर्निंग अँड 3 सोड प्लेयर खेळणार आहे श्रीराम फाउंडेशन मध्ये. विराटचे 18 लाख पॉइंट्स. 12 लाख पॉइंट्स. 12 लाख पॉइंट्स. लास्ट कॉल फेअर वॉर्निंग अँड 3 सोड प्लेयर 12 लाख पॉइंट्स मध्ये टीम आहे बॉलिंग 11 बाकी. 7.5 लाख पॉइंट्स. 7.5 लाख पॉइंट्स. लास्ट कॉल फेअर वॉर्निंग सगळ्यांना. 7.5 लाख पॉइंट्स अँड 3 सोड. येस चला तर आता एक वेळा टॅली करून लगेच तुम्हाला लंच ब्रेक इथे दिला जाईल. अर्ध्या तासाचा लंच ब्रेक सगळ्यात पहिले जी नावं घेतो त्यांनी लक्षात घ्या. ट्रायडंट नवी मुंबई. फोटोशूट चालू आहेत सगळ्यांचं. दीपकदादा पाटील फॅन क्लब. हे आमचे जय गजामध्ये अंडर-22चे सर्व प्लेयर. त्यांच्या सपोर्टमुळे मी सर्व काही करू शकतो. हो एवढ्या मॅची वगैरे ठेवतो. त्यांचा फुल सपोर्ट असतो आणि पूर्ण नवी मुंबई क्रिकेटचा सपोर्टमुळे मी आज माझ्यावर प्रेम आहे नवी मुंबई सर्व क्रिकेटरांचं. त्यांच्याशी खूप माझं प्रेम आहे. त्यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे. बरं आहेत ना? बरं आहे. तू पण हे व्लॉग बनवते काय? मग चालू केले ब्लॉग पण आता. कधी आपले व्हिडिओ कधी बनवायचे आता? बनवू नक्कीच बनवू. जयेश दादा पण आपल्या लिस्ट मध्ये आहे जी इंस्टाग्राम आपली प्लेयर नक्की बनवू 100%. हो येईल. आणि करणचा शॉर्ट ब्लॉग्स तुम्ही बघतच असाल. मी काय बोलतोय केतन दादाला पकडू चला पण. केतन म्हात्रे चल चल आता पकडायचा होता ना. लंच ब्रेक झालाय आता आणि इथं सगळे आता जेवायला बसले. तर दीपकदादा पाटील जे कमिशनर आहेत सगळ्यांची आता विचारपूस करतात. म्हणजे प्रॉपर ऑर्गनाईज कसं करायचं ना ते एक आदर्श आहे आपल्यासमोर दीपकदादा. कारण की सगळ्यांना विचारपूस करतात जेवल्या का नाही काय नाही. बघा सगळ्यांची व्यवस्था आहे इथं बसायची. खाली
बारिश गिरता पर रस्सा नुसता रस्सा सगळं वाघ शिकारी व्हायला श्रावण बिवण काय ऐका ना डार्क चिकन मटन बाबा माझी व्हेज आहे मी व्हेज श्रावण आहे पोऱ्याचा माझा पण श्रावण आहे व्हेज अब्दुल आहे व्हेज नाही बाबा आमचा अब्दुल आहे विदिशा चॅलेंजर 5.5 550 विदिशा चॅलेंजर सातपडा 550 अजय पाटील 39 फ्रॉम कुकशेत अनसोल्ड नेक्स्ट प्लेयर नंबर 450 495 444 निखिल मडवी गोइंग वन्स विशा टायगर गोइंग ट्वाइस फायनल कॉल अजून कोण इंटरेस्टेड या खेळाडूसाठी विशा टायगर सोड एबी स्पोर्ट्स 13.5 विदिशा चॅलेंजर सातपडा 13.5 विदिशा चॅलेंजर गोइंग वन्स 13.5 विदिशा चॅलेंजर गोइंग ट्वाइस फायनल कॉल 13.5 लाख विदिशा चॅलेंजर कोण इंटरेस्टेड अजून 13.5 लाख सोड टू विदिशा चॅलेंजर अभिनंदन 6.5 लाख पॉइंट गणेश टिकोरे एबी सामंत ठाणे विशा टायगर 11 यस विनीत पाडवायचे 11 11.5 18 नेरुळ 18 लाख पॉइंट अर्जुन बांगर 18 लाख गोइंग वन्स अर्जुन बांगर अक्षय दादा पाटील 18.5 शिरवणे 11 मला एकदा विचार कर यस सोड टू शिरवणे 11 ट्वाइस फायनल कॉल 10.5 लाख पॉइंट सोड टू खासदार सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान मला विचारतो फायनल 2.5 लाख सोड टू विदिशा चॅलेंजर सातपाडा काउंटची बोली आहे यस विनीत वाढवायचे 7.5 फायनल कॉल सोड टू पॅरामाउंट आरएमसी महेंद्र मागे 12.5 विदिशा चॅलेंजर गोइंग ट्वाइस सूरज केने 12.5 लाख फायनल कॉल सोड टू विदिशा चॅलेंजर मला विचारतोय कोण इंटरेस्टेड सोड टू अक्षय दादा पाटील नेरुळ 9 लाख यांची फायनल बोली आहे अजून प्रायव्हेट केतन वाढवायचे 9 लाख फायनल पॉइंट यस सोड ट्रायडेंट नवी मुंबई 2 लास्ट कॉल एबी सामर्थ्य इंटरेस्टेड 15 लाख ट्रायडेंट नवी मुंबई सोड 15 लाख मध्ये अक्षय पेटे हा खेळाडू घेतला असेल ट्रायडेंट नवी मुंबई या टीम मध्ये वाढवायचे कोणाला एनीबडी इंटरेस्टेड लास्ट कॉल फायनल कॉल 7.5 लाख अप्पा स्ट्रायकर्स टीम सोल्ड 7.5 लाख पॉइंट्स मध्ये एनीबडी इंटरेस्टेड 6.5 श्री गजानन डेव्हलपर्स टीम सोल्ड 6.5 पॉइंट्स 6.5 लाख पॉइंट्स मध्ये अगदी 3 लाख होते 3.5 मौलिक फक्त 3.5 पर्यंत जाऊ शकतो आमच्या ठिकाणी फायनल लास्ट सोड 16.5 लाख पॉइंट्स मध्ये अप्पा स्ट्रायकर्स टीम मध्ये श्रीवस्ता लास्ट फायनल आणि शेवटचा कॉल 12 लाख टीम श्रीवस्ता सौरभ मास्टर या खेळाडू घेतात असेल 12 लाख पॉइंट्स मध्ये फेअर वॉर्निंग 7 लाख पॉइंट्स अँड 3 सोड प्लेयर खेळ श्री गजानन डेव्हलपर्स पांडा या टीम मध्ये लास्ट कॉल फेअर वॉर्निंग सगळ्यांना 3.5 लाख पॉइंट्स अँड 3 सोड प्लेयर खेळ टीम असेल 3 लाख पॉइंट्स येस शिरोडे 2 3.5 लाख पॉइंट्स अँड 3 सोड प्लेयर खेळ टीम असेल शिरोडे पॉइंट्स 2 11.5 लाख पॉइंट्स 3 सोड प्लेयर खेळणारे टीम एबी स्पोर्ट्स भिवंडी या टीममध्ये 11.5 लाख पॉइंट्स 160 दक्षपाडे 160 येस कोणी इंटरेस्टेड आहे का दक्षाच्या साडी 8 लाख पॉइंट्स 8 लाख पॉइंट्स 2 8 लाख पॉइंट्स लास्ट कॉल फेअर वॉर्निंग तुम्हाला 8 लाख पॉइंट्स अँड 3 सोड प्लेयर खेळ लाईव्ह चालू आहे 70 ची टीमची करण पण लाईव्ह आहे दाखव बघू करण पण लाईव्ह आहे फुल कव्हरेज नेक्स्ट प्लेयर 6 लाख पॉइंट्स 2 6 लाख पॉइंट्स अँड 3 सोड प्लेयर खेळ सिल्वर स्टार या टीम मध्ये प्रितेश चॅलेंज स्पोर्ट्स मध्ये आहे 97
पण त्याला घेतली सिल्वर स्टॅम्प. गेम झाली गेम. Shot points, last call, fair warning and 3. So, no points for the Garudian. Rajan Lawrence take 4 points for them. No luck. 8. 4 lakh points. Washi Indians 2. 4 lakh points. Washi Indians and 3. So, 4 lakh out. Sir, काढला false नका करू please. 7 lakh points 1. 7 lakh points 2. 7 lakh points and 3. So, left hand CBD पासून आहे नवी मुंबई 6 होते त्यांनी पुश केला आता 7.5 तुमच्याकडे चॅलेंज कोड 6.5 1 6.5 2 6.5 लाख पॉइंट्स लास्ट बॉल फेअर वॉर्निंग अँड पिक शॉट. ऑप्शन झाले आता कम्प्लीट सगळं आणि म्हणजे सगळेच टीम पूर्ण झाले. आता ड्रॉ होईल म्हणजे जो शेड्यूल असेल आपला प्रीमियर लीगचा 6 दिवसाची टुर्नामेंट आहे. 4 दिवसामध्ये लीग स्टेजेस होतील. त्याच्यानंतर 5व्या दिवसामध्ये सुपर 8 आणि त्याच्यानंतर मग फायनलचा दिवस असेल. एक एक्झिबिशन मॅच पण आहे तिचं पण सांगतील कसं काय असेल ते. आता बघू ड्रॉ कसं होते कोणच्याशी मॅच लागते ते. तू मग पाहिजे तशी टीम भेटली का आता? विचार केलेला तशी नाही भेटली पण मस्त टीम बनवली बॅलन्स टीम बनवली. जे बोलतो ना आपण की जे पाहिजे तसं आयुष्यात होत नाही गॉड्स प्लॅन तसं झालं. त्यांच्याप्रमाणे टीम बनली मस्त टीम बॅलन्स ड्रॉ आपण करतोय लक्षात घ्या. आता ड्रॉ खेळला ना समजेल नाही आणि चांगलं केलं सगळं आपल्या 16 टीम पैकी 2 टीमने पहिली मॅच. ग्रुप ए एबी सामर्थ्य स्पोर्ट्स आणि श्री गजानन डेव्हलपर्स फर्स्ट डे फर्स्ट शो. चला सुरेश बाळाबाबा मात्रे प्रतिष्ठान आणि अप्पा स्ट्रायकर. मला वाटतं जसं ऍड्रेस आहे ना सगळ्यांचं तसंच होईल. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा 29 तारीख आणि शिरवणे 11 शिरवणे. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा आणि शिरवणे 11 शिरवणे. ओके आता आणि सिल्वर स्टार 30 तारीख सेकंड मॅच श्रीराम फाउंडेशन आणि सिल्वर स्टार फायनल नवी मुंबई आणि त्रिशा 11 टायगर. ओके 31 तारीख सेकंड मॅच आहे एबी स्पोर्ट्स भिवंडी आणि त्यांची मॅच आहे चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी. एक चला वाशी इंडियन्स 1 तारखेला आणि आता तुमच्या आगीच कुठे नेरूळ अक्षय दादा पाटील नेरूळ वाशी इंडियन्स आणि अक्षय पाहिजे होतं तर भेटलं का? धीरजदाची मॅच आहे दुसरीकडे त्याला 1 तारखेचा प्लॉट पाहिजे होता आणि तोच भेटलाय. विदिशा चॅलेंजर लास्ट डे लास्ट ड्रॉ. ओके फायनल सगळ्यांच्या मनासारखं झालं. ड्रॉ वाचून दाखवतात त्याच्या अगोदर एक लास्ट अनाउन्समेंट आहे ती तुमच्यासाठी आहे. म्हणजेच अल्मोस्ट ठाणे जिल्ह्यासाठी 8 ओव्हरचा प्रेक्षणीय सामना फायनल डेला होणार आहे. म्हणजेच 3 तारखेला दुपारी बरोबर 1 वाजता तो सामना खेळवला जाईल 3 तारखेला आणि त्याच्यामध्ये 2 टीम आपण करणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे भिवंडी कल्याण डोंबिवली बदलापूर आणि शहापूर पर्यंत एक पट्टा आपल्या नवी मुंबईच्या महानगरपालिकेपासून आपली नवी मुंबई पूर्ण महानगरपालिका त्यानंतर ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर 8 पर्यंत मीरा भाईंदरच्या असे 2 संघ आपण एकमेकांच्या विरोधात खेळणार आहोत. पण टीमचं नाव आहे आपली जी नवी मुंबई मीरा भाईंदर आणि बरोबर जो ठाण्याचा संघ आहे त्या टीमचं नाव आहे ठाणे निलेश स्ट्रायकर. म्हणजे भूमी एंटरप्राइजेस एसएन ग्रुपच्या वतीने 50,000 रुपयाचं पारितोषिक दिले आणि ते भाई चषकाचे आयोजन ज्यांनी आता नुकतंच गोटविल्या स्पर्धा केली निलेश पाटील यांच्या नावाने तो संघ खेळ ठाणे निलेश स्ट्रायकर. संघातले खेळाडू आहेत विकी भोईर, अयूब शेख, प्रितेश जोशी, अमित दाफेदार आणि संवेद व्यवहार आणि इतर सगळे खेळाडू आणि त्याची यादी अगदी थोड्या दिवसामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. त्याच्यानंतर जो दुसरा संघ बनवला जाणार आहे भिवंडी बदलापूर शहापूर पर्यंत त्या टीमचं नाव आहे ठाणे तारीख फायटर. हा संघ आहे यस ठाणे तारीख फायटर. केतन मात्रे, भावेश पवार, विवेक शेलार, पवन केने,
बिलाल शेख आणि दिनू कांबळे हे खेळाडू त्या टीम मध्ये आहेत. बाकी सगळ्या प्लेयरची लिस्ट थोड्या दिवसामध्ये अपडेट केली जाईल आणि हा सामना 3 तारखेला दुपारी 1 वाजता खेळवला जाणार आहे. चला मस्त होता आजचा ऑप्शन. होप तुम्हाला आवडला असेल. एकदम प्रॉपरली झाला, प्रॉपरली एक्झिक्यूट झाला ऑप्शन. सगळ्याच्या टीम्स पण बनल्या. 16 टीम्स आहेत. 4 दिवस लीगच्या मॅचेस होतील, 1 दिवस सुपर 8 आणि त्याच्या मागची फायनल. असं असेल शेड्यूल ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीगचा. ठाणे जिल्ह्याची रबर बॉल प्रीमियर लीग. भेटूया आता तिथेच डिरेक्टली, पण त्याच्यामध्ये 1-2 ब्लॉग झाले तर येतील. तुम्हाला अजून असेच वेगवेगळे ब्लॉग्स बघायचे असतील क्रिकेट रिलेटेड आणि ट्रॅव्हलिंग रिलेटेड, तर आपल्या गणपत आयुष यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला टीम पाहिजे होती तशी भेटली का? चांगली बऱ्यापैकी झालेली आहे. आयुब दादा ऐकून आहे तुमचा आणि ऑल इंडिया ऐकून कोण? अरे वा वा, ऑल द बेस्ट. पवन केने आहे, पवन केने नुसतं लाजते यार. व्हिडिओ बरोबर बनवतो युट्यूबवर. नवरा पाहिजे गोरा गोरा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. असंच तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर गणसूकर आयुष आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.